वाजता तिचा. कोणता कॅमेरा आहे भाई? मोबाईलच आहे, पण कॅमेरा खतरनाक आहे आपल्याकडे आता. म्हणजे मोबाईलचा कॅमेरा खतरनाक आहे. S23 अल्ट्रा आहे ना आपल्याकडे आता. जवळपास 2 वर्ष होतात ते, मी 2 नाही 2.5 वर्ष होतात ते S23 अल्ट्रा वापरतोय. कोणता मोबाईल आहे? S23 अल्ट्रा आहे भाऊ. S23 अल्ट्रा सॅमसंग. कॅमेरा खतरनाक आहे त्याचा. एकदम 4K रेझोल्युशन पण शूट करू शकतो आपण. 8K मध्ये पण करू शकतो. पण 8K चा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? 8K मध्ये जर आपण शूट करायचं ठरवलं ना, तर ते स्टोरेज पुरत नाही आपल्याला. त्यामुळे 8K मध्ये मी नाही करत. 4K मध्येच असतो नॉर्मली. 8K मध्ये गेलं तर एक एक फाईल 2-2, 3-3 GB ची होती. मग छोटीशी बरं का. एक 4 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ जर शूट केला ना, 2-2, 3-3 GB चा होतो तो. त्यामुळे मी 8K नाही यूज करत. आपलं 4K बरं आहे ब्लॉगिंगसाठी. इतकं सुपर रेझोल्युशन काही कामाचं नाही ना आपल्याला. कारण ब्लॉग म्हटलं तर 2-2, 1-1, 1.5 तासाचे आपले ब्लॉग असतात. आणि एवढे मोठं मटेरियल जर आपल्याला शूट करायचं म्हटलं, आपल्या फोनमध्ये जर स्टोरेज नसेल तेवढं, तर मग काय कसं करता येणार आपल्याला? Vivo X200 Pro घेऊन बघ, किती भारी मोबाईल तो माझ्याकडे आहे आता. अरे बाबा, तू एकदा अल्ट्रा हातात घेऊन बघ. तू हे विवो सगळं विसरून जाशील. आपलं विवो आहे ना, हे बच्चे आहेत सगळे, बच्चे याच्या समोर, माहितीये का? हे पप्पा आहे सगळ्यांचा. तू एकदा S23 म्हण, S24 फेल केला बरं का. S25 पण घेऊन बघ, तुला कळल काय ते. भारी मोबाईल, एकदम भारी. म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये स्टेबलायझेशन असेल किंवा काय म्हणतात त्याला, व्हिडिओ क्वालिटी असेल, ऑडिओ क्वालिटी असेल, सगळ्या गोष्टीत भारी आहे स्टेबलायझेशन. सगळ्यात मेन म्हणजे स्टेबलायझेशन एकदम भारी आहे. आणि शिवाय ज्याची त्याची चॉईस असते म्हणा. फोनच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर Vivo X200 पण भारी. आत्ताच माझ्या मित्राने पण घेतलाय, तो पण युट्यूबवरच आहे, त्याने आज घेतलाय X200 Pro. संकेत भाऊ गेला वाटतं. संकेत भाऊ लाईव्ह वर असेल तर पटदिशीने कमेंट कर, कारण मला इथं वरती दिसत नाही. भाऊनी आपल्याला सांगितलं याला सीसी म्हणतात, त्या सीसी वरती तो दिसत नाही मला. त्यामुळे लाईव्ह जर बघत असेल तर पटदिशीने कमेंट कर. बघतो चेक करून बघतो. काय प्राइस काय बरं त्याची? केवढे का आता है वह मोबाईल, नाही फोन, वह फोन केवढे का आता है? कितीला घेतला त्याने? हा, त्याचं नाही माहिती त्याने कितीला घेतला, पण तो आता परवा दिवशी आला होता, तर त्याने सांगितलं की मी पण नवीन फोन घेतलाय Vivo X200 Pro म्हणून. 95,000. ओके, चालतंय, बघावं लागल. कसा कॅश घेतला का तू? आता मला मोबाईल घ्यायची म्हणजे अजिबात गरज नाही. माझा 95 ला आहे. ओके, 95,000. माझा 1.50, माझा 1.50चा आहे. हो, कॅश. बाबा पैशावाले लोक बाबा तुम्ही. आपलं कुठे एवढं नशीब बाबा 95,000 रुपयाचा मोबाईल कॅश मध्ये घ्यायचा. आपलं एवढं नशीब नाही ना भाई. आपण गरीब माणूस, एवढे 95,000 रुपये कॅश कसे आणायचे आपण? तर माकडा बस, तुला इथं बस. अरे ती बिर्याणीवाली बाई कुठे गेली? अजून आली नाही. कोणी? वाच ना, तू वाच. कोण आहे? माकडचा फोटो. माकडच आहे ते, बिन शब्दाचं. नकली शॅम्पू. नकली शॅम्पू आहे. कोण आहे? नकली शॅम्पू. माझं पोरगा म्हणतंय माकडच आहे. बिना शेपटीचं माकडे. राग येईल बरं का त्याला, दादाला आपल्या. बाई तुला माझ्याकडून बाई काय विषय? कधी फुकट म्हणतात ना, फ्री मधलं मी काही सोडत नाही बरं का. कमेंट करू नको लागल. नेटवर्क बरोबर नाही येत. यार रेंज गेली. थांबार सर पळा. रेंज यार, ये रेंज लय सतवती राव. आपण लाईव्ह करायचं म्हटलं की सगळं म्हणतात ना ते रेंज